गुड मॉर्निंग. मागच्या तासात आपण उपसंच म्हणजे सबसेट याचा अभ्यास केला होता. सबसेट त्याचप्रमाणे वेन डायग्रॅम, वेन चित्र, कोणताही संच हा वेन चित्राने दाखवू शकतो. उदाहरणार्थ ए बरोबर 1 2 3. तुम्हाला आवडेल ती आकृती काढायची 1 2 3 आणि याला ए नाव द्यायचं. समजा बी, पी आणि क्यू आहे. काही काढा तुम्ही, इथं टिंब नाही मानलं चालेल. पी क्यू आणि याला बी नाव द्यायचं. संपलं. पूर्वी ते टिंब दाखवायचे, पॉईंट घ्यायचे घटकाच्या. याला वेन चित्र म्हणतात, वेन डायग्रॅम म्हणतात. त्यानंतर उपसंच पाहिलं. जर संच ए व बी, मराठी सांगतो, संच ए व बी दोन दिले असतील, ए बरोबर 1 2 आणि बी बरोबर 4 5 1 आणि 2. संच ए मधील घटक संच बी मध्ये असतील, संच ए मधील सर्व घटक जर संच बी मध्ये असतील तर संच ए ला संच बी चा उपसंच असे म्हणतात. चिन्हाने ए हा बी चा उपसंच आहे म्हणून ए उपसंच बी, ए संच ए उपसंच बी असं लिहितात. सी काढायचं म्हणजे खाली वेग ओढायची, म्हणजे हा ए अख्खा बी मध्ये आहे असा अर्थ होतो. याच्यावरनं इंग्लिश मध्ये बघा, इफ ऑल एलिमेंट्स इन सेट ए, ऑल एलिमेंट इन सेट ए इज इन सेट बी, देन ए इज सबसेट ऑफ बी. ए इज कॉल्ड सबसेट ऑफ बी. ए इज अ सबसेट ऑफ बी. हे चिन्हामध्ये असं लिहितात, ए इज सबसेट ऑफ बी. सेट ए इज subset of set B. That is the method to write the subset inside. Okay. याच्यावर मी समान संच तुम्हाला सांगितलं होतं बघा. If A is subset of B, A B मध्ये असेल आणि B अख्खा A मध्ये असेल, then A is equal to B असं सांगितलं होतं बघा. A हा B मध्ये असेल, B हा A मध्ये असेल. जर A उपसंच B आणि B उपसंच A असेल तर A बरोबर B असतो. किंवा जर ए बरोबर ई, ए बरोबर बी तुम्हाला दिलंय देन, तर आपण समजून घ्यायचं की ए उपसंच बी आणि बी उपसंच ए असतो. ए इज सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए. एक घेऊ आपण बघा, 2 4 6 8 क्यू 6 4 8 2. बघा बरं, आता ए बी च्या पी क्यू आहे. पी इज सबसेट ऑफ क्यू आणि क्यू इज सबसेट ऑफ पी. पी क्यू उपसंच, पी हा क्यू चा आणि क्यू हा पी चा उपसंच. हा याचा उपसंच म्हणजे अख्खा इथे पाहिजे बघा. अख्खा पी क्यू मध्ये आहे का बघा बरं. 2 आहे, 4 आहे, 6 पण आहे, 8 पण आहे, अख्खा 4 आहे. क्यू उपसंच पी हा अख्खा इथे आहे का. 6 आहे, 4 पण आहे, 8 पण आहे, 2. हा पूर्ण इथे आहे, हा पूर्ण इथे आहे. ऑल एलिमेंट्स इन पी इज इन क्यू, all elements q is in p, म्हणजे p is subset of q, q is subset of p, आणि म्हणून मला हे कोणते सेट दिसतात, इक्वल सेट, म्हणून p is equal to q. कळलं का. तर हे माहित पाहिजे आपल्याला, नॉलेज मध्ये असलं पाहिजे म्हणून सांगितलंय. आता आपण याच्यावरची काही उदाहरणं बघूयात. एक उपसंचाचे. समजा तुम्हाला एक सेट दिला 2 4 5 6 आणि 8 आणि राईट ऑल सबसेट्स ऑफ सेट पी. पी चे सर्व पी चे उपसंच लिहा. काय द्यायचे, पी चे सबसेट म्हणजे याचे सबसेट कोणकोणते सेट आहे याच्यामध्ये. मग वाटलं आपण त्याला ए बी सी डी ई एफ जी किती काय येते बघा. नुसता 2 घ्या बघा बरं. अख्खा ए पी मध्ये आहे का. ए सबसेट पी आहे का. ए उपसंच पी, नंतर फक्त 4 घ्या. बी उपसंच पी, नंतर फक्त 5 घ्या. सी उपसंच पी, नंतर फक्त 6 घ्या. डी उपसंच पी. बघा ना अख्खा डी आहे. ई 8 घ्या. ई उपसंच पी. आता पहिले दोघं घ्या, 2 आणि 4. एक उपसंच पी. बघा बरं 2 आणि 4 आहे का.
4 आणि 5 घ्या. जी उपसंच पी किती का घेऊ शकता, 5 आणि 6 घ्या, 6 आणि 8 घ्या. झाले का? नंतर 2 आणि 4 झालं का? आता 2 आणि 4 झाला. 2 आणि 5 घ्या, 2 आणि 6 घ्या, 2 आणि 8 घ्या, 4 आणि 6 घ्या, 4 आणि 8 घ्या, 5 आणि 8 घ्या. नंतर 2 4 5 घ्या, 4 5 6 घ्या, 5 6 8 घ्या. नंतर 2 5 6 घ्या, 4 6 8 घ्या. नंतर 2 4 5 6 घ्या, 4 5 6 8 घ्या. नंतर 2 5 6 8 घ्या. नंतर हा अख्खा घ्या. आणि एम्प्टी सेट जो आहे फाय, हा उपसंच असतो. फाय इज द सबसेट ऑफ एनी सेट. उपसंच हा कोणत्याही संचाचा रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच हा प्रत्येकाचा उपसंच असतो. फाय इज सबसेट ऑफ पी. कळलं का? अशा पद्धतीने तुम्हाला उपसंच लिहिता आले पाहिजे. आता काही एक्झाम्पल्स घेऊयात. हा आकृतीत कसं दाखवलं बरं? समजा हा ए 1 2 3 आणि बी 1 2 3 4 5. बघा बरं, ए उपसंच बी, अख्खा ए बी मध्ये आहे. ए इज सबसेट ऑफ बी. ऑल एलिमेंट्स इन ए इज इन बी. आहे का? हे शोन बाय द वेन चित्र, म्हणजे वेन डायग्राम दाखवा. असं करायचं बघा. हा मोठा घ्यायचा आणि बी, आणि त्याच्यामध्ये दुसरी आकृती काढायची. हा याला म्हणायचं ए, कारण अख्खा ए बी मध्ये पाहिजे. ए बी मध्ये पाहिजे. आता एचे घटक सांगा. 1 2 3. 1 2 3 झाले. राहिलं कोण? 4 आणि 5. बघा बरं, बी कडे जर बघितलं पूर्ण तर 1 2 3 4 5 आहे का? नुसता ए घ्यायचं ठरलं तर फक्त 1 2 3च येईल. कळतंय? हे असं वेन चित्राने दाखवता आलं पाहिजे. बरोबर आहे का? त्याचे काही गुणधर्म आहेत बघा. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. म्हणजे ए ना, समजा सबसेट ऑफ ए, ए उपसंच ए, ए तो स्वतःचाच उपसंच असतो. दुसरं, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजे समजा हा रिक्त संच आहे, हा प्रत्येकाचा सबसेट ऑफ ए. फाय इज सबसेट ऑफ ए म्हणजे फाय हा ए चा उपसंच आहे. पुढे 2 नियम तर सांगितलेच मी तुम्हाला. आले सांगितले. इफ तिसरा, ए इज सबसेट ऑफ बी. जर ए उपसंच बी तर, ए बरोबर बी असेल तर ए हा बी चा उपसंच, बी हा ए चा उपसंच. ए इज सबसेट ऑफ ए, ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज सबसेट ऑफ ए. चौथं उलट घ्यायचं. इफ ए इज सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए, देन ए इज सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. ए हा बी चा उपसंच, बी हा ए चा उपसंच, तर ए बरोबर बी. दोघही एकमेकाचे उपसंच असतील, एकमेकाचे सबसेट असतील तर ते समान संच म्हणजे इक्वल सेट असतात. असे 4 गुणधर्म आहेत त्याचे. या ठिकाणी काही उदाहरण पाहू आपण. पहा आता उदाहरण क्रमांक 1. ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8. बी बरोबर
2 4 6 8 बरोबर आहे. आता एव्हरी एलिमेंट इन सेट बी इज इन ए 2 4 6 आणि 8 चौघ आहे. हेन्स म्हणजे ऑल एलिमेंट इन सेट बी इज इन ए. बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे म्हणून बी सबसेट ऑफ ए बी उपसंच ए. हे जर वेन चित्राने दाखवायचं ठरलं तर कसं बी काढा तुम्ही. समजा ही मोठी आकृती काढली, त्याच्यामध्ये एक छोटी आकृती काढली, हा छोटा म्हणजे बी, हा मोठा म्हणजे ए. आधी दाखवा 2 4 6 8. आता बघा बरं, एक राहिला 2 3 4 5 6 7 8 संपलं. अशा पद्धतीने आपण वेन चित्राने दाखवू शकतो. उपसंच कळलं का? हा ए बी याचे सगळे घटक इथे आहेत म्हणून बी सबसेट ऑफ ए. बी ए चा उपसंच आहे चिन्हात. आकृतीमध्ये जो मोठा आहे त्याच्या पोटात छोटा काढलाय बघा, पोटात काढलाय त्याला नाव दिलं बी. त्याचे घटक आधी लिहायचे आणि उरलेले बाहेर लिहायचे. म्हणजे अख्खा ए म्हणजे सगळे तीन आतले. दुसरं बघा, n बरोबर सेट ऑफ नॅचरल नंबर्स. W सेट ऑफ होल. I सेट ऑफ इंटिजर. Q सेट ऑफ रॅशनल आणि R सेट ऑफ रियल. एवढे सेट समजून घ्या आधी. n म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स, याला नैसर्गिक संख्यांचा संच म्हणतात. W सेट ऑफ होल, याला पूर्ण संख्यांचा संच म्हणतात. I सेट ऑफ इंटिजर, पूर्णांक संख्यांचा संच. Q सेट ऑफ रॅशनल, परिमेय अपूर्णांकाच्या परिमेय संख्यांचा संच. सेट ऑफ रियल, रियल म्हणजे वास्तव संख्या. रियल म्हणजे कोण कोण? रॅशनल आणि इररॅशनल. रॅशनल आपण शिकलो बघा त्या दिवशी, पी छेद क्यू असा की पी क्यू बिलॉंग टू आय आणि क्यू शून्य नको. म्हणजे पी क्यू कडून घ्या, आय मध्ये घ्या आणि असे अंशात छेद स्वरूपात न्यूमरेटर फॉर्म मध्ये. त्याच्यात खाली शून्य नको आहे क्यू, फक्त छेदस्थानी शून्य नको आहे, कारण शून्याने भागता येत नाही. आता n बघा बरं काय काय आहे. 1 2 3 4. W 0 1 2 3. I -3 -2 -1 0. सॉरी, इकडे घेतला, खिचडी झाली तिकडे. n 1 2 3 4. W 0 1 2 3 4. I -3 -2 -1 0 1 2 3. त्यानंतर Q P छेद Q. PQ I मध्ये पाहिजे, Q शून्य नसावा. R सेट ऑफ रियल नंबर्स, वास्तव संख्या. हा परिमेयच आहे. हा तुम्ही नीट पहा, हा अख्खा पूर्ण डब्ल्यू मध्ये बघा 1 2 3 4 अंकापर्यंत. म्हणजे n उपसंच W, n इज सबसेट ऑफ W. हा W हा खाली आहे बघा ना 0 1 2 3 अंकापर्यंत. म्हणजे W उपसंच I, याला भागिले 1 मांडलं ना तर पी छेद क्यू स्वरूपात येईल बघा सगळ्या संख्या. अख्खा I क्यू मध्ये, म्हणून I क्यू चा उपसंच आहे. I इज सबसेट ऑफ क्यू. क्यू आर मध्ये, कारण काय सेट ऑफ रियल म्हणजे काय? वास्तव सॉरी परिमेय व रॅशनल व इरॅशनल. रियल नंबर म्हणजे कोण? रॅशनल आणि इरॅशनल. हा झाला रॅशनल आणि इरॅशनल सगळे मिळून म्हणजे सगळ्या रॅशनल तिथे येतील.
परिमेय आणि अपरिमेय ह्या परिमेय संख्या आहेत आणि हा वास्तव संख्या संघ म्हणजे परिमेय आणि अपरिमेय म्हणजे परिमेय इथे येतील ना हा याचा उपसंच आहे क्यू इज सबसेट ऑफ आर बघा बरं का हा याच्यात आहे हा याच्यात आहे हा याच्यात आहे हा याच्यात आहे हा याचा पण आहे सबसेट आहे हा याचा पण सबसेट याचा पण सबसेट याचा पण सबसेट म्हणजे उपसंच हा याचा उपसंच याचा 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 एन सगळ्यांचा उपसंच आहे डब्ल्यू इथं आहे इथं आहे इथं आहे डब्ल्यू खालच्या तिघांचा उपसंच आहे आय खालच्या दोघांचा उपसंच म्हणजे सबसेट आहे आणि क्यू याचा उपसेट म्हणजेच आपण हे सगळं असं लिहू शकतो एन उपसंच डब्ल्यू उपसंच आय उपसंच क्यू उपसंच आर n is subset of w is subset of I is subset of q is subset of r तीसरा एग्जांपल पहा तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय विचारले पान नंबर 8 वर बघा तुम्ही तुम्हाला सापडेल P is equal to x such that x is square root of 25 x हे 25 चे वर्गमूळ yes y such that y belong to I वजा 5 लहान बरोबर y लहान बरोबर 5 आता हे आपल्याला आधी संच लिहिता आले पाहिजे बघा p x असा की x इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25 25 चा स्क्वेअर रूट प्रत्येक संख्येला दोन स्क्वेअर रूट असतात 25 चा स्क्वेअर रूट 25 कुणाचा वर्ग आहे 5 चा स्क्वेअर आहे 5 चा वर्ग आणि वजा 5 चा पण वर्ग आहे बघा वजा 5 चा वजा 5 गुणिले वजा 5 दोनदा वजा चिन्ह आहे म्हणून अधिक 25 होईल स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजेच प्रत्येक संख्येला दोन वर्गमूळ असतात ईच नंबर हॅव टू स्क्वेअर रूट 25 कुणाचा आहे 5 आणि -5 5 आणि वजा 5 y सच दॅट y कसा आहे y असा की y बिलॉंग टू I y I मध्ये पाहिजे जेव्हा हा I वजा 5 लेस इक्वल लहान बरोबर याला लेस इक्वल म्हणजे लहान बरोबर हा पण लेस इक्वल लहान बरोबर म्हणजे बरोबर म्हणजे हा याच्यात येतो बरोबर म्हणजे हा याच्यात येतो बरोबर चिन्ह जात नाही ना म्हणजे वजा 5 ला पण घ्यायचं या बरोबरचे पदार्थ 5 ला पण घ्यायचं समजा असं असतं तर इथं 5 येणार नाही हे चिन्ह असलं तर 5 नाही येत फक्त असं आलं की 5 पण येतो म्हणजे असं असेल ना हे बरोबर चिन्ह असेल तर 7 पण घ्यायचा नसेल नुसतं असं असेल तर 7 येत नाही x ग्रेटर दॅन 8 असं असेल तर 8 येणार नाही 8 greater than x असं असेल तर x 8 पेक्षा मोठा आहे म्हणजे 8 च्या पुढच्या संख्या येतील 8 नाही येणार असं जर आलं ग्रेटर इक्वल तर 8 पण येईल त्यामुळे लक्षात ठेवायचा लेस इक्वल ग्रेटर इक्वल लहान बरोबर मोठा बरोबर मग वजा 5 पर्यंत 5 पण येणार आहे वजा 5 आणि 5 y हा I मधला पाहिजे आणि वजा 5 पण घ्यायचा 5 पण घ्यायचा मधल्या पण घ्यायचा बघा बरं वजा 5 वजा 4 वजा 3 वजा 2 1 0 1 2 3 4 5 बरोबर आहे का असा येईल आता बघा बरं हा वजा 5 5 आणि वजा 5 आहे का आहे ना p उपसंच p उपसंच s p सबसेट ऑफ s मग असं काय काढा एक मोठा काढा त्याच्यामध्ये वर्तुळ काढा मोठ्याला नाव द्या s छोट्याला नाव द्या p 5 आणि वजा 5 वजा 4 वजा 3 वजा 2 1 0 1 2 3 आणि 4 हे झालं त्याचं व्यंचित्र येते का आणि आता कळतंय का म्हणजे आपल्याला उपसंच आहे की नाही तो कळला पाहिजे आता आपल्याला आणखी एक सेट पाहायचा आहे युनिव्हर्सल सेट नवीन सेट आहे बघा आता हा युनिव्हर्सल सेट
विश्वसंच म्हणतात त्याला मराठीत. समजा ए बी सी डी हे संच दिले आहेत. जर हे सर्व संच यू चे उपसंच असतील तर संच यू ला ए बी सी डी या संदर्भात विश्वसंच म्हणतात. यांचा विश्वसंच म्हणतात. तो यू अक्षराने दर्शवितात. युनिव्हर्सल हे स्पेलिंग त्याचं म्हणून तो कॅपिटल यू ने दाखवतात. सपोज ए बी सी डी बी एनी सेट्स and they are all subset of set U, then set U is said to be a universal set of A, B, C, D. It is denoted by capital U. आता बघा एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल, तोपर्यंत समजणार नाही. समजा यू घेतला 1 2 3 डॅश डॅश अंत काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 ते 10 पर्यंत. ए घेतला 1 2 5, बी घेतला 2 3 4 7, सी घेतला 6 7 8. बघा बरं ए बी सी डी 4 सेट घेतले. बघा बरं ए सर्व यू मध्ये आहे का? 1 2 5 1 2 5. ए इज सबसेट ऑफ यू. ए यू चा उपसंच आहे. बी सबसेट ऑफ यू. बी सुद्धा पूर्ण यू मध्ये आहे. सी उपसंच यू. सी सबसेट ऑफ यू अख्खा सी यू मध्ये आहे. आणि डी सबसेट ऑफ यू म्हणजे ए सबसेट बी, बी सबसेट यू, ए बी सी डी ऑल 4 आर सबसेट ऑफ यू. चौघची चौघ यू चे उपसंच आहेत. चौघ यू मध्ये आहेत आणि म्हणून हेन्स यू इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. म्हणून यू ला विश्वसंच म्हणतात. इज दॅट क्लिअर? म्हणून बघा इथे व्याख्या अशी दिली. समजा ए बी सी डी हे संच दिले आहेत. जर हे सर्व यू चे उपसंच असतील तर संच यू ला ए बी सी डी चे चा विश्वसंच असे म्हणतात. तो कॅपिटल यू ने दाखवतो. Suppose A, B, C, D be any sets, any 4 sets, and any sets and they are all subset of set U. Then set U is called universal set of A, B, C, D. Is that clear? Okay. Now one more definition is there. The name of that definition is complement of set. आणखी एक सांगतो. इन द वेन डायग्राम किंवा वेन चित्रामध्ये हा यू जो आहे हा नेहमी रेक्टेंगल दाखवला तर चांगला असतो. ओके. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता कॉम्प्लिमेंटची एक डेफिनेशन सांगतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए समजा किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ
set. Okay, suppose U is universal set. A is subset of U, then set of all elements in set U which are not in A is called complement of set A, and it is denoted as A dash or A complement. समजा U विश्व संच आहे, A उपसंच U, A उपसंच U, तर संच U मध्ये असणारे परंतु A मध्ये नसणाऱ्या घटकांच्या संचाला A चा पूरक संच असे म्हणतात. A चा पूरक संच असे म्हणतात. पूरक संच, सेट कॉम्प्लिमेंट. आता बघा बरं का, complement of set. Suppose U is a universal set. U is universal set. A is subset of U. म्हणजे समजा U दिलाय तुम्हाला 1 2 3 4 5 6 up to 10 आणि A is given 1 3 5 7 8. ओके, माझा डेफिनेशन काय सांगते? U is a universal set. A is subset of U. बघा बरं, A U मध्ये आहे का? Okay, then set of elements which are in U. म्हणजे U मधलेच घ्यायचे, पण A मधले नाही घ्यायचे. म्हणजे A मधले गाळून, A मधले सोडून, हे सोडून राहिले U मधले, आणि ते A डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ A. कोण कोण राहिलं? एक गेला, 2 3 नकोय, एक नको, 2 घ्यावं लागेल, 3 नको, 5 3 नंतर 4 घ्या, 5 गाळा, 6 घ्या, 7 नको, 8 नको, 9 आणि 10. बघा, उरलेले घ्यायचे, हे 5 सोडून उरलेले घेतले, त्याला म्हणायचं A चा कॉम्प्लिमेंट. आता तुमच्या लक्षात आलं असेल A आणि A डॅश हे पूर्णपणे वेगळे आहेत. पहा, एकही घटक सारखा नाही, दोघांमध्ये पूर्णपणे वेगळे आहेत. हे याला डिसजॉइंट सेट असंही म्हणतात. डिसजॉइंट म्हणजे भिन्न सेट, पूर्णपणे भिन्न आहेत. पहा, याला भिन्न संच असं म्हणतात. म्हणजे A मध्ये नसणाऱ्या पण U मध्ये असणाऱ्या घटकाच्या संचाला A चा कॉम्प्लिमेंट सेट असं म्हणतात, पूरक संच असं म्हणतात. या ठिकाणी आपण थांबू. तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या उद्या पाहू आपण. तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये बघा, प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, त्यानंतर चौथा प्रश्न, त्यानंतर प्रश्न पाचवा बघा तुम्हाला जमतोय का. ठीक आहे, 1.3 सोडवायचा प्रयत्न करा. मला असं वाटतं 1.2 पण राहिलाय वाटतं आपला. ठीक आहे, 1.2 पुढच्या तासाला पण समजून देतो मी 1.2 आणि 1.3. पण आजच्या घरच्या अभ्यासात तुम्ही 1.2 जो आहे तो सोडवायचा, मला वाटतं झालाय आपला 1.2. ओके, 1.3 सोडवायचा प्रयत्न करा. धन्यवाद.